तो हे बच्चा पार्टी, कैसे हो आप लोग? आई होप आप बहुत बेहतरीन होंगे और होना भी चाहिए। सबसे मेन शुरुआत में ही बताना चाहूंगा, मेरा नाम है राज। आप सभी का तहे दिल से शुक्रिया और तहे दिल से वेलकम करना चाहूंगा मेरे इस यूट्यूब के परिवार में। अब आपको लगेगा कि शुक्रिया क्यों? क्योंकि जो कल हम लोगों ने एक वीडियो अपलोड किया था, सबसे मेन चीज उसमें बहुत बेहतरीन रिस्पॉन्स, बेहतरीन कहीं ना कहीं एक मोहब्बत आप सभी तमाम पेरेंट्स, आप सभी तमाम बच्चों से हमें मिला है। उस चीज के लिए सबसे पहले तहे दिल से आप सभी का मैं शुक्रिया अदा करना चाहूंगा। आज हम लोग क्या करने वाले हैं, आज हम लोग क्या जानने वाले हैं, उस पर थोड़ी सी चीजें अगर सपोज मैं आपके साथ डिस्कस करूं तो बस इतना बता दूं कि ओवरऑल हिंदुस्तान की अगर सपोज मैं बात करूं तो तमाम बच्चों को, जितने भी बच्चों ने नवोदय का पेपर दिया था, उन तमाम बच्चों को कुछ रीजनिंग के, लैंग्वेज के और मैथमेटिक्स के, ये तीन टॉपिक पे कहीं ना कहीं कुछ कुछ सवाल ऐसे थे जिन्होंने दिमाग खराब किया. म्हणजे काही काही प्रश्नांमध्ये खूप साऱ्या मुलांचं आणि पालकांचं सुद्धा दिमाग खराब झालं होतं, है ना. तर ते प्रश्न कुठले होते, काय बोनस मार्क मिळतील का, असे खूप सारे आजकाल बघत असाल तुम्ही युट्यूबवर सुरूच आहे. बोनस मार्क तुम्हाला मिळणार कुठल्याही हालतमध्ये, हे दोन प्रश्न चुकीचे आहेत, कुठेतरी पर्याय कसं तरीच वाटतात. अरे बाबा, बहुत खतरनाक तरीके से चल रहा है यूट्यूब पे, आपने देखा होगा. ठीक है, तो जो देखते कि क्या सच में बोनस मार्क मिल रहे हैं, और दूसरी चीज सबसे मेन की कौन से ऐसे सवाल थे जिन्होंने सच में दिमाग खराब किया. तो चलो शुरुआत करते हैं आज के ये बेहतरीन से सफर का. और सफर स्टार्ट करने से पहले बता दूं कि कोई भी नए बच्चे या नए पेरेंट हमें अगर सपोज देख रहे हो तो प्लीज हमारे चैनल को सब्सक्राइब करें. वीडियो अगर सपोज आपको अच्छा लग रहा हो तो प्लीज लाइक कर ले. आपका एक लाइक कहीं ना कहीं अपने इस जर्नी को, मेरे खास कर ये जो भी पर्टिकुलर जर्नी मैं आप लोगों के साथ साझा कर रहा हूं, इसमें कहीं ना कहीं मुझे मोटिवेशन मिलता है कि आपके साथ मैं तमाम चीजें जितने भी मेरे पास है वो डिस्कस कर सकूं उस रिगार्डिंग. तो चलो शुरुआत करते हैं. जैसे कि मैंने आपको बोला था, वेलकम है आपका, आप सभी बच्चों का. ये हमारे कुछ बच्चे थे लास्ट ईयर के, है ना. उनका उनका भी तहे दिल से शुक्रिया कि वो अपने क्लास का हिस्सा थे, उसलिए. ओके, तो चलो सामने बढ़ेंगे. जो मैं बोल रहा था, कहीं ना कहीं काही काही असे प्रश्न होते, जसा हा प्रश्न तुमचा रिझनिंगचा होता बाळा. ठीक आहे, बुद्धिमत्ताचा. ठीक आहे, बुद्धिमत्ताचा हा प्रश्न बहुतेक मुलांचं, जर अगर सपोज रिझनिंग मध्ये कुठे अगर सपोज चुकले असणार ना, तर हा तो प्रश्न होता. ठीक आहे, ऑलमोस्ट 80% मुलांनी हा प्रश्न चुकवलेला आहे. आणि कुठे नाही कुठे आता जेव्हापर्यंत बघा, नवोदय समिती तिचं स्वतःच काय म्हणतात रे ते बळा, आन्सर की जेव्हापर्यंत साधा करत नाही ना, तेव्हापर्यंत आपण फिक्स नाही म्हणू शकत की याचं उत्तर तेच राहणार बा. क्योंकि बहुत से जगह पे आप न जाने जितने भी टीचर्स लोगों का आप जितना भी अगर यूट्यूब पे आप लोगों ने देखा होगा ना कहीं हर एक लोगों ने इसका आंसर, बहुत से लोगों ने इसका आंसर कहीं ना कहीं ए बताया है. कहीं ना कहीं, और मैंने खुद भी यही बताया है, ऐसा कुछ नहीं कि मैंने कुछ अलग बताया होगा करके, है ना. मैंने खुद इसका आंसर ए बताया. ठीक है, अब बहुत से बच्चे जनरली अगर सपोज मैं आप लोगों को बताऊं तो इस चीज में कंफ्यूज है कि सर इसका आंसर डी होना चाहिए. अब मैंने पहले ही बताया कि 80, कहीं ना कहीं 80% बच्चों ने 80% बच्चों ने ये सिलेक्ट किया है और 20% बच्चों ने इसे सिलेक्ट किया है. या उसका उल्टा भी हो सकता है, 80% बच्चों ने इसे सिलेक्ट किया होगा या 20% बच्चों ने इसे सिलेक्ट किया होगा. कुछ भी हो सकता है. ठीक आहे, आता मी नेमकं सांगेन बाळा की बघा हा का बरं नाही आणि काय काय त्यांनी लिंक लावलं, कशा हिसाबाने त्यांनी त्यांचं स्वतःचं उत्तर दिलं, त्याबद्दल अगर सपोज तुम्हाला सांगेन ना. ठीक आहे, जनरली अगर सपोज मी तुम्हाला माझ्याबद्दल सांगेन मी काय केलं बाळा इथे, मी फक्त एक गोष्ट विचार केला इथे. ठीक आहे, है ना, की इथे बघा बाजू किती आहेत, 1, 2 आणि 3. ह्या पूर्णच्या, कारण की गटात न बसणारा प्रकारामधला हा हिस्सा होता. मैंने पहले ही बताया कि स्टार्टिंग में जब इस चीज को मैं एक्सप्लेन भी कर रहा था, उसी वक्त आप लोगों को बताया था की पाचही बोट समान राहत नाही.
प्रत्येकाचं दिमाग कुठे नाही कुठे या परिस्थितीमध्ये वेगळं विचार करू शकतो. ते तर मुलं आहेत लहान. यहाँ पे तो तमाम टीचर्स लोग जो भी आपको यूट्यूब पे देख रहे हो, उनके अपने अपने दिमाग से उन्होंने अपना अपना आंसर बताया. अब आप सोचिए, पेपर देने वाले बच्चे थे, अब उन बच्चों ने उस समय पे ऐसे खतरनाक क्रिटिकल सिचुएशन पे, जिस वक्त उनके जिंदगी का सबसे पहला पेपर कॉम्पिटिटिव एग्जाम्स के रिगार्डिंग जैसे वो दे रहे, उस समय पे उस सिचुएशन पे बच्चों को किस हिसाब से उनका दिमाग चला, उसी पे तो सारा खेल था. अब मुझे बताओ, उस बच्चे ने अगर सपोज ऐसे सोचा होगा की भाई इथे 1 2 3 तीन बाजू दिसत आहेत, दॅट्स मीन कि 3 साइड अगर सपोज वो बच्चा रिकॉग्नाइज कर पा रहा और बाकी तमाम जगहों पे इथे पण 4 बाजू आहेत, इथे पण 4 बाजू आहेत, इथे पण 4 बाजू आहेत, डायरेक्ट म्हणेल ना माझं उत्तर हा आहे. डायरेक्ट म्हणेल तो. अब रही बात दूसरा, और क्या सोच सकता है, बाकी बहुत से बच्चों ने क्या क्या सोचा है. आए मेरे पास बच्चे, बताया उन्होंने मुझे कि सर हमने ऐसा ऐसा सोचा, और मुझे सच में उनके जितने भी पॉइंट थे ना, सब वैलिड लगे, सब पॉइंट वैलिड है. आपको झूठ लग रहा होगा तो मैं अगर सपोज बताऊं ना, ये भी कहीं ना कहीं सही है. देखो, जो मैं अभी नेक्स्ट पॉइंट बताना चाहता हूं, जितने भी आप देख पा रहे हो यहां पे, देखो की ही जी रेषा गेली आहे ना, ही रेषा कुठे नाही कुठे बाजूच्या मध्यभागी, कुठला पण चित्र तुम्हाला दिसतोय, जसा हा त्रिकोण आहे, त्या त्रिकोणाच्या कुठल्या तरी एका बाजूच्या मध्यभागी जाऊन मिळतं. इथे मिळालं, ठीक आहे सर. ही वाली पण रेषा बघा, या चौरसाच्या बिलकुल कुठे नाही कुठे मध्यभागी जाऊन मिळत आहे. हा म्हणा बघा, हा पैरेललोग्राम जो काही असतोय, ठीक है, किंवा रोम्बस, सॉरी, पैरेललोग्राम जो भी होगा, दिमाग खराब, उसके कहीं ना कहीं बाजूच्या मध्यभागी जाऊन भेटत आहे. तुम्ही बघा, हा सत्यानाशी काम, हा कुठे जाऊन भेटत आहे, कुठे जाऊन भेटत आहे, त्याच्या कोणत्यामध्ये, दैट्स मीन कॉर्नर का वो हिस्सा हो रहा है. अब मुझे एक बात बताओ, उस बच्चे ने आके मेरे को ऐसा बताया कि सर मैंने तर कोणता विचार केलो जीवनते, आणि डायरेक्ट याला सी फॉर कटप्पा, डायरेक्ट माझ्या उत्तर आलं तर सर म्हणते, आता काय म्हणावं. अब आप ही सोचिए ना, इसका आंसर उसके दिमाग के हिसाब से क्या ये आंसर सही है कि नहीं है, ये भी आंसर सही है. अब तीसरा बच्चा मेरे पास आया और बोलता है सर मेरा तो खतरनाक है. अब देखो उसका पैटर्न, उसने जो बताया ना, मैं खुद शॉक था. उस बच्चे ने बताया कि सर देखिए, ये आपने जो बताया वो भी मुझे वैलिड लगा सर, बोल रहा है, लेकिन आप मेरी एक बात सुन लो, कि जितने भी फिगर जैसे हम लोगों को दिया है त्रिकोणाचं, त्याचं असं म्हणणं होतं, जसं हा त्रिकोण, ठीक आहे, हा अर्धा हिस्सा ज्या क्षणी आपण करतो तर ओव्हरलॅप केला असता, वरच्या हिस्सा खालच्या हिस्साला ओव्हरलॅप म्हणजे लपवत आहे. मान्य कराल. इथे पण बघा, ओव्हरलॅप जसं मी अर्धवट त्याला तोडतोय तर कापतोय, तर त्याला असं ओव्हरलॅप म्हणजे त्यावर पलटवतोय, तर तो त्या हिस्साला झाकण्याचं काम करतोय. मान्य कराल. सर इथे पण मस्त तसंच होत आहे, बघा म्हणतोय, इथं पण मी याला कट करून म्हणजे दिमागामध्ये कट केलं म्हणते, त्याला ज्या क्षणी खाली आणला त्या क्षणी बरोबर त्या खालच्या भागाला त्यांनी ओव्हरलॅप केलं. पण ज्या क्षणी मी याबद्दल विचार करतो, माझा डोकसाच खराब झाला सर म्हणते. कसा? ज्या क्षणी मी याला कट केलं तर हा वाला हिस्सा याला ओव्हरलॅप करतच नाही. तुम्ही करून पहा, त्या आकाराचा एखादा चित्र कापा, मधातून त्याला कट करा, त्याला चिपकवून पहा, हा हिस्सा कुठे ना कुठे असा येतो इकडे, हा हिस्सा इकडे जात असतो, इकडे त्याला खालच्याला ओव्हरलॅप करतच नाही. तो खच मेरे को तो सच में मुझे उसकी ये बात सुन के तो मुझे वो भी आंसर लग गया. अब क्या बताओ, झूठ बोलने की बात नहीं है, अब ये सच्चाई है जो आपके सामने बयां कर रहा हूं. टीचर है तो क्या फर्क पड़ता भाई, मैंने जो बताया है वही सही होगा, ये भी सही नहीं है. क्यों बच्चे गलत हो सकते हैं, हाँ किसी किसी मामले में गलत हो सकते हैं, लेकिन जो उन्होंने पॉइंट बताया, वो जो मैंने आपको अभी जो भी पॉइंट आप लोगों को मैं बता रहा, क्या ये गलत लग रहा है क्या, कमेंट जरूर कीजिएगा. क्योंकि सोचो ना, जिस बच्चे ने अगर सपोज इसे टिक किया होगा वो समझ के, और अगर सपोज उसका गलत आया तो उसके खुद के कॉन्फिडेंस की कितनी धजिया उड़ जाएगी. अगर उसका एक मार्क से अगर सपोज उसका नवोदय में सिलेक्शन नहीं हो रहा है तो सोचिए, सोचिए, इस बात को जरा समझिएगा.
मेरे हिसाब से इस पर्टिकुलर सवाल का आंसर ये भी है, ये भी है और ये भी है। अब जब भी कभी नवोदय की समिति आंसर की साझा करेगी तभी प्रॉपर समझ में आएगा कि भाई इसका आंसर उसने किस हिसाब से सॉल्व किया। लेकिन एक गुजारिश मैं करना चाहूंगा नवोदय समिति से कि प्लीज अननेसेसरी ऐसे 3-3 4-4 लॉजिक लगने वाले सवाल मत डालिए। आजकल के बच्चे सादे नहीं रहे, बड़े एडवांस हो गए भाई, खतरनाक सोचते हैं। नवोदय समिति वालों, आप खुद उतना नहीं सोच पाओगे जितना बेहतर तरीके से बच्चे सोच लेते हैं। और ये रियलिटी है, सच बात है। मेरे क्लास में खुद मैं देखता हूं, मेरे को खुद रीजनिंग का कुछ चीजें नहीं आती थी तो बच्चे बताते थे सर हा अस्सा सर तो तस्सा। मतलब सोचिए बच्चे कितने एडवांस हो रहे। मैं सिर्फ रीजनिंग की बात नहीं कर रहा हूं, मैथमेटिक्स की बोलो, रीजनिंग की भी बोलिए या फिर मराठी की भी बोलिए, बच्चे बड़े एडवांस हो रहे। तो कहीं ना कहीं प्रॉपर जिसका एक ही लॉजिक लगता हो ऐसे सवाल प्लीज दीजिएगा। और ये वीडियो मेरा, मैं सच बता रहा, अगर नवोदय समिति तक अगर सपोज आप भेज सकते हो तो प्लीज भेजिएगा। अब उसके लिए आपको करना क्या है, सिर्फ लाइक करिए और शेयर करते रहो, अपने आप चले जाएगा जितना जाना है। क्योंकि उनको पता तो चले कि क्या गलतियां कर रहे हैं वो लोग। सोचो ना, किसी बच्चे ने अगर सपोज इन तीनों में से एक आधा भी अगर टिक किया होगा और दूसरा ही भलता कुछ तो भी आंसर होगा तो उसका गलत हो जाएगा ना, उसका सिलेक्शन होगा क्या, सोचिए आप ही। और एक सवाल था बड़ा दिमाग खराब, ठीक है, ये वाला सवाल भाई। अब देखो, अब इसमें बहुत से बच्चों ने क्या किया है, देखो इसमें जैसे मैंने लॉजिक बताया था, कहीं ना कहीं मैंने जो लॉजिक बताया था उस हिसाब से बता रहा हूं, क्योंकि बच्चे उस हिसाब से भी सोच सकते हैं। ठीक है, मैंने क्या लॉजिक बताया था कि भाई याचं मिरर इमेज म्हणजे याचं आरशामधील आकृती असं झालं आणि एक कमी झालं, मी असं सांगितलं होतं मी, ठीक है ना। पण मग मी थोड़ा विचार केला, माझ्याकडे क्लासमध्ये तो मुलगा आला, शायद आयुष या कुछ तो भी नाम है उसका, मेरे को याद नहीं आ रहा है, ठीक है। उसने खुद बताया कि सर मैंने ऐसा नहीं सोचा सर, मैंने कैसे सोचा कि उसको कहीं ना कहीं पूरा का पूरा जैसे ये है तो 180 डिग्री रोटेट किया गया बोल, म्हणजे 180 डिग्रीच्या कोनाने त्याला रोटेट करण्यात आलं त्या क्षणी आणि एक कमी करण्यात आलं। मी असा विचार केला सर, तर याचं मग 180 डिग्री रोटेट करण्यात आल्यावर हा खालीच बघणार आहे, तर खाली बघणारे 1 आणि 2 दिसले, म्हणजे हे मी आधीच कॅन्सल केलं असं त्याचं म्हणणं होतं। मग राहिली गोष्ट ए आणि सी ची, मी इथं लक्षात घेतलं होतं की ज्या क्षणी 180 होतोय, एक कुठे नाही कुठे त्याचा बाण कमी होतोय, तर या ठिकाणी पण एक त्याचा कुठे नाही कुठे बाण कमी होणार। इथे जसं तसं बाण दिसतोय, म्हणजे हा चुकीचा आणि हा उत्तर, असं त्याचं म्हणणं होतं। भाई ये बात मेरे को सच लग गई, ये गलत नहीं है, सोचिए, ये गलत नहीं लगी मुझे, ये बिल्कुल सही लग रहा है मुझे ये वाला हिस्सा। तो जिस किसी बच्चे ने सी आंसर, सी फॉर चौकिया सरफ, जिसने किसी ने दिया होगा ना, मैं सच बता रहा हूं वो 100% सही है, ये 100%, इसमें कोई डाउट नहीं रहेगा। क्योंकि एक मेरे को बात बताओ, आईने में अगर सपोज आप खुद को देखोगे, ठीक है, आईने में खुद को देखोगे तो एक कान कम दिखेगा क्या? 2 कान है तो 2 ही कान दिखेंगे बाबा। मेरे को एक बात बताओ, किसी एक आईने में अगर सपोज आप देखते हो खुद को तो पूरा दिख रहे हो, दूसरे आईने में देखोगे तो एक कान कम तो नहीं दिखेगा ना। तो सेम पैटर्न मुझे यहाँ पे, मैंने वही सोचा कि भाई एक आईने में अगर सपोज ये उसी का बिल्कुल रिफ्लेक्टिव पार्ट दिख रहा है तो एक उसका कान कम क्यों होगा, जैसे कि वैसे ही दिखेगा ना वो, अगर लॉजिक मिरर इमेज का हमें लगा रहे तो। कारण की कधी कुठल्या पण आरशामध्ये एखादी गोष्ट जर आपण बघतोय तर ती कुठलं पण त्याचा एखादा हिस्सा कमी होताना कधीच दिसत नाही, जितका हिस्सा आहे तितकाच हिस्सा आरशा दाखवत असते। त्या कारणाने हा वाला उत्तर बळा कुठला, तर मी जे हे सांगितलं होतं हा उत्तर माझं सांगितलेलं चुकीचं, और ये एक्सेप्ट करने में मुझे कोई शर्म नहीं लगती, मैं सच बता रहा। भाई गलत हूं तो गलत हूं, ये चीज याद रखिएगा। आप भी बच्चा, एक चीज याद रखना कि अगर सपोज किसी चीज में आप गलत होते हो तो बिंदास बोलिए कि मेरी गलती हुई है, ये आदत बहुत बेहतरीन है, समझ रहे हो। सच की ताकत बहुत बेहतरीन होती है, याद रखना।
समझिए, ठीक है। तो कभी बाद में डिस्कस करेंगे, नहीं तो लेंदी हो जाएगा अपना वीडियो, ठीक है। तो देखो, तो जिन जिन बच्चों ने इसे सिलेक्ट किया होगा ना, वो बिल्कुल सही है मेरे हिसाब से। समझ रहे हो बात को? तो ये आंसर आपका 100% सही रहेगा, ठीक है। चलो सामने बढ़ते हैं हम लोग। सामने बढ़ने से पहले थोड़ा सा मैं बता दूं, ये कुछ बच्चे हैं हमारे सिलेक्टेड, है ना, लास्ट ईयर के बच्चे हमारे सिलेक्टेड है। ओके, आप देखना चाहोगे तो और देख सकते हो। ये अपने पूरा ओवरऑल एकेडमी का हिस्सा में, अगर सपोज मैं बताऊं, वैसे और कुछ इसमें मैंने डाले नहीं है, ठीक है। वैसे अपनी मेन क्लास पुलिस भरती, आर्मी भरती के साथ साथ नवोदय, 10th वगैरह ऑलमोस्ट ज्या ज्या ठिकाणी गणिताचा हिस्सा दिसतोय ना, त्या त्या ठिकाणी राजमेश्राम दिसणार बस खत्म। समझ रहे हो बात को? तो बस यही कहने का हिस्सा था। नई वाली बैच अपने बहुत जल्द स्टार्ट हो रहे हैं, 1 जानेवारी। 1 जानेवारी पासन नवीन बॅच आपली सुरू होतोय नवीन वर्षावर, ठीक आहे। तर नवीन वर्षाच्या आधीच शुभेच्छा देतो रे बापा, ठीक आहे। आणि अगर सपोज कोणी चॅनलवर आपल्या नवीन असेल तर प्लीज चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब पक्का करा। नवीन नवीन नोटिफिकेशन जे काही राहतील, नवीन नवीन गोष्टी जे काही नवोदय बाबत राहतील, स्कॉलरशिप बाबत राहतील, आरएमएस बद्दल राहतील, सैनिकी शाळेबद्दल राहतील, तुम्हा सगळ्यांना भेटेल ही गॅरंटी। ओके, आप चाहो तो आप भी हमारे इसका हिस्सा बन सकते हो। डायरेक्ट अगर सपोज आपको हमारे जो भी पर्टिकुलर ग्रुप है उसके साथ जुड़ना है ना, तो आप इस दिए गए नंबर पे सिर्फ पहले क्या कीजिएगा, मेरा नंबर सेव कीजिएगा। क्योंकि जब तक आप उस नंबर को सेव नहीं करोगे तब तक आपको लिंक नहीं आएगी, इतना पक्का। क्योंकि बस डायरेक्टली अगर सपोज मुझे आप व्हाट्सएप पे हाय करते हो ना, तो आपको एक लिंक्स आते हैं, लेकिन प्रॉपर वाले लिंक्स नहीं आते। तो इसलिए पहले मेरा नंबर सेव कीजिएगा, बाद में हाय कीजिए, अपने आप सारे लिंक आपको आ जाएंगे, चैनल के, व्हाट्सएप ग्रुप के, कैसे हमारे साथ जुड़ना है, वो तमाम चीजें पक्का आपको मुहैया हो जाएगी, ठीक है। तो चलो नेक्स्ट पोर्शन की तरफ जाते हैं, जो कि सबसे इरिटेटिंग था मराठी का भी। मराठीचा पण हिस्सा खूप साऱ्या शिक्षकांनी पण वेगळ्या पद्धतीने सांगितलं आहे, आणि कुठे कुठे मी युट्यूब मध्ये पण बघतच असतो, काय काय त्यांचे रिव्ह्यू असतात, काय काय त्यांचे व्ह्यूज असतात बा म्हणून, ठीक आहे। पण माझ्या क्लासच्या मुलांनी, प्रत्यक्षात मुलींनी येऊन जसं मला सांगितलं ना, की सर माझं आमचं इथे इथे हे कुठेतरी तुमच्या सांगितलेल्या उत्तरासोबत काही काही गोष्टी मॅच नहीं झाल्या, तेव्हा मी थोड़ा विचार किया कि यार कुछ तो ऐसी चीजें हैं जिसमें कहीं ना कहीं बच्चों को प्रॉब्लमेटिक हुआ है। तो इसीलिए ये वीडियो बनाने का एक टाइप का बोल सकते हो कि मेरा आज का उद्देश्य है, बाकी कुछ नहीं, ठीक है। आपको वीडियो अच्छा लग रहा हो तो प्लीज लाइक जरूर कीजिएगा। देखो सवाल एक हा उतारा असा होता सोनम वाला, बघा खूप सारे मुलं इथे कन्फ्यूज झाले की सर आम्ही इथे काहीतरी वेगळंच टिक केलं। बघा हा सोनम वाला जो उतारा होता की त्याच्या वडिलांनी तिला सायकल वगैरे काहीतरी घेऊन दिलं होतं, त्या दिवशी आपण डिस्कस केलेला आहे। ओके, माझं फक्त इतकं म्हणणं आहे की बघा जो प्रश्न होता की सोनमच्या आई बाबांनी कुठल्या कारणास्तव तिला नवीन सायकल घेऊन दिली, कुठल्या कारणास्तव नवीन सायकल घेऊन दिली असा प्रश्न होता। वाढदिवसाची भेट म्हणून, परीक्षेत यश मिळाल्याबद्दल, तिला आवडली म्हणून, की तिच्याकडे सायकल नव्हती म्हणून। आता खूप साऱ्या मुलांनी सी हा उत्तर केला आहे, खूप साऱ्या मुलांनी। कारण की बघा सोनम दुकानात मांडून ठेवलेल्या नव्या सायकलकडे लक्ष देऊन पाहत होती। नवी कोरी चकचकीत लाल सायकल पाहून ती चकित झाली। तिच्या वडिलांनी तिला सायकलकडे टक लावताना पाहिले आणि म्हणाले चल जाऊया। सोनमने सायकलकडे शेवटचे पाहिले आणि वडिलांच्या मागोमाग निघाली। रात्री झोपतानाही ती चटकदार लाल सायकलचाच विचार करत होती। दुसऱ्या दिवशी शाळेतही ती, बघा इथं एक मला सांगायचं होतं, तिच्या वडिलांनी तिला सायकलकडे टक लावताना पाहिले। या गोष्टीकडे थोडंसं लक्ष द्याल, मुलांनी शाळेत तेच विचार केला, ठीक आहे। शाळेतही सवंगड्यांसोबत याच विषयावर गप्पा मारत होती। शाळेतून परतल्यावर तिने घरापुढे नवीन कोरी सायकल बघितली, तिला खूप आनंद झाला। तिने आईला हाक मारली। तिचे आई बाबा हसत हसत बाहेर आले आणि म्हणाले तुझ्या वाढदिवसाची भेट सायकल, तुझ्या वाढदिवसाची भेट, आणि ती म्हणजे काय, सायकल। आता या ठिकाणी मला एक गोष्ट सांगा, एक गोष्ट क्लिअर झाली होती वाचताना सुरुवातीला इथे, की तिच्या वडिलांनी तिला बघून घेतलं होतं की यार माझ्या गुडियाला कुठे नाही कुठे ही सायकल आवडलेली आहे, इतका पक्का।
इससे ये चीज तो समझ में आ रहा है ना, देखो लॉजिक समजो, कुठे नाही कुठे जेव्हापर्यंत मुलं लॉजिककडे लक्ष देत नाही ना, तेव्हापर्यंत कुठल्याही प्रश्नांसोबत डील करायला त्यांना कुठे नाही कुठे त्रास होणारच आहे. रटाना नहीं है बच्चों को, और बच्चों को वही चीजें चल रही है आजकल. मैं आऊंगा उस पर्टिकुलर टॉपिक पे कभी. बच्चों को जितना आप रटाने की तरफ जाओगे, बच्चे उतने गलतियां करेंगे. जितना बेसिक से काम करने लगाओगे ना, उतना बेहतरीन हर एक पहलू पे खरे उतरेंगे. ये चीज पक्का है, ये चीज समझिएगा. ठीक आहे. म्हणून पालक लोकांना फक्त एक विनंती आहे, प्रॉपर पद्धतीने मुलांना बेसिक थ्रू जाण्याचा प्रयत्न करायला लावा. रटायला नको. एक वेळच्या बाळा तुला नाही समजलं ना म्हणा, चालेल. ठीक आहे. एक वेळचे तुला कमी मार्क मिळाले ना, चालेल म्हणा. ठीक आहे. पण समजून प्रॉपर बेसिक टू बेसिक 17 वेळा विचार म्हणा तुझ्या मास्तराला. 17 वेळा. ठीक आहे. नसतील सांगत तर दुसऱ्या कुणाला तरी विचारायला लावा. तुम्ही काहीतरी मदत करा त्यांची, पण अननेसेसरी पाठांतराच्या मागे लावा नको. आणि काय पाठांतर केलं पाहिजे काय नाही त्यावर तर आपण चर्चा करणारच आहोत. माझा म्हणण्याचा उद्देश इथे काय होतं की सुरुवातीला तिला ती सायकलच खूप आवडली होती. बघता बरोबरच ती चकित झाली ना. झाली की नाही झाली? तिला खूप जास्त आवडली ना, म्हणून मुलांनी हाच उत्तर दिलं, सी फॉर कटप्पा. तिला आवडली म्हणून. पण नंतर वाचता वाचता असं लक्षात आलं की तिला तुझ्या वाढदिवसाची भेट म्हणजे तिचा वाढदिवस होता म्हणून तिला सायकल दिलं तिच्या पप्पांनी, असं नंतर असं लक्षात आलं. आता मला सांगा, तुम्हीच विचार करा, मुलांचं दिमाग इथे कन्फ्युज झालं की नाही झालं? लमच्या सुरुवातीला बघतो तर तिला सायकल आवडली होती आणि नंतर बघतो तो वाढदिवसाच्या निमित्त तिला सायकल मिळाली. अरे भाऊ, मेरे को एक बात बताओ, बच्चों का दिमाग खत्यानाश होगा की नहीं होगा? होगा की नहीं होगा? दोनही पर्याय कुठे नाही कुठे उत्तरास वाटतात ना. त्या छोट्या छोट्या मुलांची काय चुकी आहे रे? तुम्हीच सांगा. दोन्ही त्यांना पर्याय वाटतील की नाही वाटतील तो उतारा वाचल्यावर? आपली गोष्ट ठीक आहे, मोठे जे असतात कुठे नाही कुठे ते थोडासा लॉजिक लावतात की नाही शेवटपर्यंत वाचलं असेल आणि प्रॉपर थोडा विचार केला असेल, अच्छा कि भाई जो भी उसका जन्मदिन होगा उस उपलक्ष्य पे उसे साइकिल दी गई है. लेकिन स्टार्टिंग में पढ़ते वक्त आपको ऐसा 100% चाहे वो बड़ा भी क्यों ना हो, उसे लगता है की यार तिला ती सायकल खूप आवडली होती म्हणून तिच्या वडिलांनी तिला सायकल घेऊन दिलं असेल. असं वाटलं नसेल का? आणि बघा ना, तुम्ही स्वतः विचार करा, तुमच्याच मुलाला एखाद्या गोष्ट आवडतोय, बरं वाटतोय, तर तुम्ही स्वतः सायकल म्हणा किंवा कुठलीही आवडती वस्तू घेऊन देता ना. लेके देते हो, हर कोई लेके देता है, आप क्या और मैं क्या. तो सेम यहाँ पे उसके दिमाग में वैसा ही हुआ होगा. तो मेरी नवोदय समिति से मैं फिर से गुजारिश करना चाहूंगा, प्लीज ये ऐसे दो दोन तोंडी वाला काम नको करा मना नवोदय समिति वाले. अगर पेपर बना रहे हो, पेपर अच्छे से मतलब जो भी क्रिएट हो रहा है उसे प्रॉपर क्रिएट करे. ऐसे दोन तीन मॅच होण्यासारखे प्रश्न नको काढा मला. और मैं फिर से बता दूं, ये पेपर अपने यहां सेट नहीं होते. ये पेपर जो सेट होते हैं दिल्ली में होते हैं. इधर कन्वर्शन होता है. हिंदुस्तान अपना जो पर्टिकुलर जिस पर्टिकुलर स्टेट का हिस्से रहता है ना, त्या लँग्वेजच्या हिसाबाने ते मग कन्वर्ट करतात पेपरात. तिथेही खूप चुका करतात, कारण की हिंदीचं इंग्लिशचं कन्वर्शन करत असताना मराठीमध्ये ते पण खूप वेगळी बला है. उसके वजह से लास्ट ईयर बहुत से बच्चों के आंसर गलत हुए थे. समझ रहे हो बातों को? तो ये चीजें जरा आप समझिएगा. जब भी कभी आपको किसी पर्टिकुलर जगह पे जाके बात करने का मौका मिले, नवोदय समिति से बात करने का मौका मिले, तो बेशक ये चीजें बिल्कुल बताइए, जो भी मैं आप लोगों के साथ अभी डिस्कस कर रहा. दूसरा सवाल उसी रिगार्डिंग बघा इथे पा, चकित होणे म्हणजे अच्छा हा मला फक्त तुम्हाला क्लिअर करून द्यायचं होतं. खूप सारे पालक, खूप सारे मुलं, विद्यार्थी पण, आमच्या विद्यार्थ्यांना तर क्लिअर होतं, पण मला जितके पण फोन आले त्यावरून मी हा बनवतोय की चकित होणे म्हणजे सर तुम्ही जे सांगितलं म्हणता हा चुकीचं वाटतोय सर म्हणतात. कारण की चकित होणे म्हणजे धक्का लागणे असाही होतो सर. धक्काच लागणे हा बरोबर आहे. मराठीच्या टीचरचा एक फोन आला होता मला, धक्का लागने मैंने बाबा, अरे हेट भगवंता म्हणलो आता काय. तो फिर उसको मैंने प्रूफ भेजा. अब प्रूफ क्या भेजा कि भाई मेरा आंसर क्यों मैंने बताया था, और ये मैंने मेरे जो क्लास के बच्चे हैं समानार्थी शब्दांचा एक पीडीएफ
विरुद्धार्थी शब्दांचा एक PDF आम्ही रोज करवायचो, तर त्या रिगार्डिंग मी ते सांगितलं, बाकी काही नाही. ठीक आहे. तर बघा, कुठे नाही कुठे मग मी त्यांना गुगल करून पाठवलं. बघा, हे गुगलची केलेली कॉपी आहे. गुगल करून पाठवलं. तुम्ही स्वतः तुम्ही पण बघू शकता. तुम्ही पण गुगलमध्ये असं बघू शकता की भाई सीमित होणे म्हणजे काय, तर आश्चर्यचकित होणे, अवाक होणे, धक्का होणे किंवा स्तब्ध होणे. हा बघ, धक्का होणे म्हणजे तो धक्का लागणं असाच विचार केला असतील पोराने. हा, धक्का लागणं ना 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 ना, धक्का होणे ना धक्का लावणे वेगळं झालं. हा, ठीक आहे. अरे कहा पे देख रहा हूं रे मैं. देखो देखो, आणि त्यांनी स्वतः म्हटलंय पाय काय, की स्थिमित होणे म्हणजे 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 इथे कुठेच तरी होता, कुठेच तरी होता. चकित होणे. हा बघा, चकित होणे. स्थिमित होणे म्हणजे चकित होणे, तो स्वतः म्हणत आहे. आणि आता मी चकितच्या बघितलं, मग हो स्थिमितच्या चकित होऊ शकते, तर मग चकितचा स्थिमित नाही होईल का? पाहून 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 तर पाहू ग. बघ, चकित होणे, भाऊ चकित होणे म्हणजे कुठाय 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 रे भगवंता. बघ, स्थिमित होणे आहे कि नहीं है इथे. सच है भाऊ, मैंने कुछ अलग तो नहीं बताया था, आपको बस वैलिड रीजन बता रहा हूं कि क्यों उसका आंसर वो होना चाहिए. ठीक है. और मैंने उस दिन ही जज कर लिया था, आपको जैसे बताया आठवणे होऊ शकत नाही. ज्या प्रकारे आपण बुद्धिमत्ताला जज करतो ना बाळांनो, की यार कुठला पर्याय होणार नाही, तर समानार्थी विरुद्धार्थी मध्ये पण तसंच करावं लागतं. कुठला पर्याय होणार नाही, चार पैकी ते विचार करा, आपोआप उत्तर तुम्हाला भेटतो रे बाळा. आठवणे तर होऊच शकत नाही. आठवते बोले चकित झाले म्हणजे आठवणे का होणार, दिमाग खराब, घाबरणे, अरे हेळ, सत्यानाशी म्हणजे धक्का लागणे. चकित होणे, धक्का लागणे. धक्का केव्हा लागतो बड़ा, मैंने उसी दिन बताया था. जिन किसी भी, मैं ऐसे कुछ यूज नहीं करना चाहूंगा, लेकिन कुछ भी एक अगर सपोज मुझे बताना है, जैसे अभी सनी देओल जी बहुत से लोगों के फेवरेट होंगे. ठीक है, मेरे भी फेवरेट थे. शोले मूवी बड़ी अच्छी लगती थी मेरे को, उनकी जय वीरू की जोड़ी, आहा हा. और वो क्या गाना, हे दोस्ती हम नहीं तोड़ेंगे, तोड़ेंगे दम मगर तेरा साथ ना छोड़ेंगे. लेकिन आखिर साथ छोड़ के उन्हें जाना पड़ा. अरे किसी को जाना ही है एक ना एक दिन. ठीक है, अमिताभ बच्चन जी को छोड़ के गए थे, वो क्या सारे दुनिया को छोड़ के गए. तो जब भी कभी जिस पल वो इस दुनिया से रुखसत उन्होंने किया होगा, तो त्यांच्या परिवार चकित नसेल झाला. चकित झाला का त्यांचा परिवार? त्यांच्या परिवाराला धक्का बसला असेल. त्यांच्या परिवाराला धक्का बसला असेल, तर हा होऊच शकत नाही, हे त्या दिवशी सांगितलं. मग राहिला कोणता, भलेही मुझे स्थिमित होने याचा अर्थ माहित नव्हता भाऊ, उसी दिन मैंने बोला था, लेकिन ये हो नहीं सकते, इसलिए यही आंसर है, ये खत्म. ये चीज सोचे थे हमने, बाकी कुछ नहीं, मैं सच बता रहा हूं. अरे क्लियर हो रही है बात. ठीक है, तो चलो सामने भगते हैं खतरनाक तरीके से. उसके बाद देखो, हा पण एक प्रश्न बडा मला थोडासा कन्फ्युजिंग वाटला. मला पण वाटलं आणि खूप साऱ्या मुलांनी इथे गलती केल्या, त्याबद्दल मी थोडा सांगतोय. बघा, उतारामधले म्हणजे बघा, कट ऑफ मी कशा पद्धतीने लावला आहे, हा त्यामागचा कुठे नाही कुठे सांगण्याचा उद्देश आहे. यावरूनच कट ऑफ लागतो बरं, की लेवल कुठे कसं होतं प्रश्नांचं, कुठे कुठे कोणत्या कोणत्या प्रश्नांमध्ये मुलांनी गलत्या केल्यात, आणि किती लेवल म्हणजे कुठे नाही कुठे अजून किती कमी जाऊ सकता. हा मेन उद्देश होता. ठीक है, कल का आपने जो वीडियो देखा वो तो अलग ही हो गया, वो तो कंसेप्ट जो भी पर्टिकुलर था, रिजर्वेशन के हिसाब से बोलो या जो भी पॉपुलेशन के हिसाब से बोलो. ठीक है, लेकिन उसका मेन हिस्सा इधर भी है, जो पेपर अनालिसिस केल्यानंतर समजून पडतो ना, की किती मुलांनी कुठल्या कुठल्या प्रश्नांमध्ये काय काय चुका केल्या असतील, ह्या सगळ्या गोष्टी इथे समजायला बघतात. ठीक है, बाकी काय नाही. क्योंकि बहुत से पेरेंट पूछते हैं ना, सर आपने कैसे बता दिया कट ऑफ, आप क्या अंतर्यामी हो. अरे अंतर्यामी की बात नहीं, वो समझ में ही आ जाता है. वो समझ में आ जाता है कि नहीं भाई, किस हिसाब से बच्चों ने डील किया है और क्या कट ऑफ लगने वाला है. पिछले 2-3 सालों से जिस हिसाब से कट ऑफ लगा रहा हो, आपको पता ही है, आपने देखा ही होगा. लास्ट ईयर का भी उस पर भी खरे उतरे. अब इस साल जैसे रिजल्ट लगेगा, आप खुद देख लीजिएगा कि रिजल्ट किस बुनियाद पे लगेगा. ओके, चलो तो देखते हैं. हा जो प्रश्न होता, खूप साऱ्या मुलांनी काय बघा,
नृत्यवाला होता ना, नृत्य करणाऱ्या नर्तकीला जाड काचेच्या मागे का ठेवण्यात आले? कारण ती एक दुर्लभ कलाकृती आहे असं खूप साऱ्या मुलांनी टिक केलंय. दुर्लभ कलाकृती आहे म्हणते भगवंता. ठीक आहे, आणि ती एक जागतिक कीर्तीची नर्तकी आहे. हा, मी त्या दिवशी उत्तर सांगताना तुम्हाला हाच सांगितलं, बीच सांगितलं. ठीक आहे, खूप सारे पालक मला बहस करत होते की सर ए उत्तर आहे, ती एक दुर्लभ कलाकृती आहे. ठीक आहे, आता बघा एक वास्तरी तुम्हाला सांगतो मी. राष्ट्रीय संग्रहालयात दिल्ली येथे जाड काचेच्या मागे मांडून ठेवलेली जागतिक कीर्तीच्या नर्तकीला कसे विसरता येईल? ठीक आहे, येथील नृत्य करत असलेली ही नर्तकी पितळी धातूच्या दुर्लभ कलाकृतीची आहे. हो, ठीक आहे. आता सांगण्याचा माझा उद्देश तुम्हाला काय आहे की मुलं का बरं कन्फ्युज झाले? दुर्लभ कलाकृती पण या ठिकाणी दिसतोय आणि जागतिक लेवल बघा, जागतिक कीर्तीची नर्तकी आहे हा पण दिसतोय. आता मुलांचा डोकसा सत्यानाश होईल का नाही होईल तुम्हीच सांगा बरं आता. अब भाई मैं कुछ गलत बोल रहा हूं तो आप बेशक बोल सकते हो. बच्चों का मेरे को सच बताओ ना, ये बच्चों के दिमाग का खराबा होगा कि नहीं होगा ये दो दो चीजें देख के? मैं वही तो बोल रहा हूं तब से आप लोगों को कि भाई प्लीज नवोदय समिति को ये बताइएगा कि यार ये ऐसा दिमाग खराब करने वाले सवालों के साथ डील करने के लिए वेराइटीज ऑफ ऐसे भद्दे वाले पर्याय नको द्या म्हणा. दिमाग खराब जेणेकरून आमच्या पोरा पोरीचा डोकसा खराब होईल. एक प्रॉपर द्या जी म्हणा. दोन्ही आम्हाला इथंच दिसतात. आता का म्हणावा? सांगा सांगा, तुम्हीच सांगा आता. मैं गलत हूं? बोलो बोलो, अरे बोलो बोलो, क्या टुकुर टुकुर देख रहे हो? बोलो तो सही है भाई, सीधी बात है. लेकिन लेकिन एक थोड़ा सा लॉजिक का अगर सपोज मैं बताऊं ना, अब वो लॉजिक बड़े बच्चे लगा सकते हैं, बड़े लोग लगा सकते हैं, आप लगा सकते हो, पेरेंट्स लोग लगा सकते हैं, छोटे छोटे बच्चे क्या भाई, जो दिख गया वो बिक गया, खत्म का. असाच आहे ना. मला सांगा आता, तुम्ही स्वतःच सांगा. ती एक जागतिक कीर्तीची नर्तकी एखाद्या गोष्टीला काचेच्या, बघा, नृत्य करणाऱ्या नर्तकीला जाड काचेच्या मागे का ठेवण्यात आलं? म्युझियम में कोई भी चीज जैसे आप देखते हो छान मस्त पैकी असे सजवून ठेवलेली असते असते का असते? कारण की तिला स्वतःची एक ओळख आहे. स्वतःच एक काहीतरी त्यांनी ओळख करून ठेवलं असेल म्हणून त्याला काहीतरी वेगळं स्थान दिलंय. जसा आपला कोहिनूरचा हिरा, आता सध्या आपण म्हणू नाही शकत का तो आपलाच हो म्हणून, कारण की तो दुसऱ्यांकडे आहे बावा. ठीक आहे, पण ठीक आहे, एक डाग जरूर आहे का तो भारताचा आहे. मैं तो बोलता हूँ दिमाग खराब मोदी जी, वो बाकी सब छोड़ो, वो अपना हीरा लेके आओ बरं जी, तब मान जाएंगे हम. वैसे मैं मानता हूँ हर किसी को, ऐसा कुछ नहीं. ठीक है, उनके समान बेहतरीन वक्ता इस पूरे वर्ल्ड में नहीं देखने को मिलेगा आपको, इतने जोरदार है, खतरनाक जी. चलो मैं बाकी उसमें नहीं जाऊंगा कारण की मी राजनेता नाही. ठीक है ना. बस एक सांगण्यामागचा उद्देश की कोहिनूर हिरा आप अगर सपोज देखोगे तर जागतिक लेवलचा दर्जा त्यांनी दर्ज केलाय, म्हणूनच त्याला कुठे ना कुठे एक व्यवस्थित ठिकाणी ठेवण्यात आलेले असेल. बरोबर आहे. तर तशाच प्रकारचा हा कुठलीही एखादी प्रसिद्ध गोष्ट नृत्य करणाऱ्या नर्तकीला जाड काचेच्या मागे का ठेवण्यात आला? कारण राष्ट्रीय संग्रहालय दिल्ली येथे जाड काचेच्या मागे मागून ठेवलेले जागतिक कीर्तीची नर्तकी ती जागतिक लेवलची आहे ना. ऐसे किसी चीज को पीछे नहीं रखा जाता और ना ही कोई एक बेहतरीन स्थान दिया जाता है. कोई भी चीज अगर सपोज आप किसी बेहतरीन जगह पे देख रहे हो तर काहीतरी त्यांनी स्वतःचं स्थान कमवलं असेल. ते पण इथं काय गावाकडली गल्ली गुल्लीतलं स्थान नाही, जागतिक लेवलचं स्थान. जागतिक लेवलचं स्थान. नीरज चोपडा माहित आहे ना, भाला फेकवाला खतरनाक, गल्लो गल्लीमध्ये फेकत बसला असता, ओळखले असत्या का तुम्ही? नाही. जागतिक लेवलवर खतरनाक. इंडिया, पाकिस्तान, जापान, माहित नाही ऑस्ट्रेलिया ना ऑस्ट्रेलिया, सगळेच्या सगळे ठिकाणावरून, सगळ्याच्या सगळ्या देशांमधून एक एक व्यक्तीचं सिलेक्शन होऊन त्या ठिकाणी कर्तव्य करून दाखवणे आणि गोल्ड मिळवणे, तेव्हा जाऊन त्याला एक जागतिक लेवलचा दर्जा मिळाला, तेव्हा जाऊनच त्याची ओळख झाली ना. तर असा लॉजिक आपण लावू शकतो. पोरं बारा लहानसे चिल्लर पार्टी कस कसे लावतील जी. ठीक आहे, म्हणून बिचाऱ्यांनी कोणी कोणी बी पण दिलं असेल, कोणी कोणी ए पण दिलं असेल. अब देव जाणे जेव्हा केव्हा आन्सर की येणार, यापैकी कोणता उत्तर आहे पाहून टाकू बाबा.
ठीक आहे, आता का म्हणावं सोडा. चला आता समोर जाऊ. तर पहा, पुन्हा सांगून देतो, आमचे हे खूप छान सिलेक्टेड झालेले गेल्या वर्षीचे मुलं आहेत, तुमच्या समोर आहेत. ठीक है ना. बहुत प्यारे प्यारे बच्चे. और अपनी नई बैच जो स्टार्ट हो रही है भाई, वो स्टार्ट हो रही है 1 जनवरी, नए साल का उगम. 1 तारीख से नए बैच का भी उगम हम लोग करने वाले हैं. तो आप अगर सपोज चाहो, एडमिशन स्टार्ट हो चुके हैं, आप अपनी सीट पक्का कर सकते हो. इस नंबर पे कॉल करके अपने डिटेल भेजिएगा, सारे के सारे वो जो भी है आपको प्रोसेस बताई जाएगी. ठीक है ना. और चैनल पे नए होंगे तो प्लीज चैनल को सब्सक्राइब जरूर कर ले, अपने दोस्तों में शेयर करें और वीडियो को प्लीज अब भी लाइक करें, अब भी लाइक, क्योंकि मुझे ऐसे ही मोटिवेशन मिलता है आप लोगों के साथ तमाम चीजें डिस्कस करने का जो जरूरी है, नवोदय के हित में है या फिर नवोदय के समिति के हित में, मर्जी आपकी. ओके, तो चलो सामने बढ़ेंगे. सन 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 टिडिंग डिंग. अरे भगवंता कुठं गेला ग. अच्छा देखो, आता गणितवाला सुरू करू. कुठला? गणितवाला. आता गणितवाल्या प्रश्नांमध्ये कितीतरी मुलं कुठे कुठे चुकले ते बघा. आता पाय 1 ते 11 का, आता का सांगू तुम्हाला, 1 आणि 11 यांच्या मध्ये म्हणते ना बाळा. आता 1 आणि 11च्या मध्ये म्हणते, तर या दोघांना पकडण्याचा काही अर्थ होता का? तुम्हीच सांगा. काही अर्थ होता बाळा? नव्हता ना. ठीक आहे, म्हणजे मी आता गणिताची मी असं नाही म्हणत की गणितामध्ये काही रॉंग प्रश्न होते, गणितामध्ये सगळेच छान प्रश्न होते. कुठे कुठे मुलांनी चुका केला ते सांगतोय, म्हणजे जेणेकरून ओव्हरऑल भारतातील मुलांनी कुठे कुठे गलती केलं आहे हे तुमच्या लक्षात येईल. आणि मी कालचं ते कट ऑफ का बरं लावलं हे त्यावरून तुम्ही कुठे ना कुठे तुम्हाला असं वाटेल समाधान की नाही, खरंच काल जे आपण सांगितलेलं किंवा काल जे मी बघितलेल्या गोष्टी आहेत ते कुठे ना कुठे बरोबर आहेत. पाहून चाहे वो बच्चा लगे या ना लगे, वो बात की बात होती. मैं हमेशा मेरे क्लास के भी बच्चों को बोलता हूँ और मेरे क्लास के तमाम पेरेंट्स को भी बोलता हूँ कि प्लीज मेरे पास आप एडमिशन करते हो तो इस उम्मीद से मत कीजिएगा कि मेरा बच्चा लगना ही लगना है ना. लेकिन ये जो प्रोसेस है, हा जो कारवा आहे, हा जो प्रवास आहे नवोदयचा, स्कॉलरशिपच्या, सैनिकी स्कूलच्या, आरएमएसचा, जे कुठला पण कॉम्पिटिटिव्ह लेवलचा जो प्रवास असतो, त्या प्रवासामध्ये अभ्यास करत असताना, त्या प्रवासामध्ये मनन करत असताना ज्या प्रकारचे मुलं बनतात ना, ते खूप महत्वाचे आहे. त्यांना जे एक समज येतो ना की नाही, मला अभ्यास करणे खूप गरजेचं आहे, कारण की येणारा काळ हा कॉम्पिटिटिव्हचाच आहे. येणाऱ्या काळामध्ये जर मला टिकायचं असेल तर छान पद्धतीने अभ्यास केलाच पाहिजे. ती आदत इथे लागते आणि म्हणून जॉईन करायचा क्लास, हा सगळ्यात महत्वाची गोष्ट. रटने वाला काम नहीं अपने पास, मैं सच बता. अब रटाते ही नहीं, सीधी सीधी बात है. चलो सामने जाएंगे तो इसके बारे में मैं जैसे बता रहा था कि 1 आणि 11 यांच्या मध्ये म्हणते नाही का. आता 1 आणि 11 यांच्या मध्ये अगर सपोज म्हणत आहे तर 1 आणि 11ला पकडायचंच का? तर सांगा बरं, मग कोण येतो? 2, मग 3, मग 5, मग 7. 7च्या नंतर बकरा येते, बकरा म्हणतो 11. खतम काम. हे किती आहेत रे बाबा, हे किती आहेत गा? 1, 2, 3, 4 म्हणजे तुमचा उत्तर कोणता होता? आणि पोरायने विचार केला 11. हे बकरेच झाले ते खतरनाक 4 आणि 1, 5. डायरेक्ट बम बम बोले ए फॉर आ गया सरप इज तुम्हारा आंसर, असे वाले काम केलं ना. पैटर्न को पकड़ो, किस हिसाब से सवाल रहा. और ये तो चिल्लर था रे, बिलकुल पायथा बरोबर उत्तर होतं. कसं पहा बरं, 0.2 काय प्रश्न होता बाळा? 0.2 गुणिला 0.03 काय सांगण्यात आलं होतं तुम्हाला दशांश संख्येमध्ये? दशांशाला विसरा, पॉइंट येऊन टिंब्या टिंब्या, हा पॉइंटला विसरा. आणि ज्या क्षणी तुम्ही पॉइंटला विसरल्या त्या क्षणी बेतिर्री का म्हणायचा, डायरेक्ट बेतिर्री 6. हा म्हणजे जमला हो. आता बेतिरी 6 झाल्यावर आता पॉइंट पासून अंक मोजायचे. मोजा बरं, 1, 2, 3 मिळाले ना गा. आता या संख्येला 1, 2, 3 आणि टिंब्या खतम, असे उत्तर काढायचे होते बाळ. तरी इथे मुलांनी बयाई काम केला. आता का म्हणावा? नाही नाही नाही, सांगा ना आता का म्हणावा. म्हणून सांगण्याचा उद्देश की कुठे ना कुठे बेसिक थ्रू अभ्यास करा बाळांनो, तुम्हाला प्रत्येक गोष्टी इझिली सॉल्व्ह होतील. आता हा वाला प्रश्न बघा, मुलांनी काय केलं, धरला डायरेक्ट का 9999 इंटू 9999. ठीक आहे,
ठीक आहे, आमची भाषा जरा वेगळीच आहे. 999 जे आम्ही डायरेक्ट नवऱ्याच म्हणतो, त्या गोष्ट वेगळी. आता राहू द्या, क्लास सुरू नाही, प्रॉपर सफोस्टिकेटेड भाषा बोलावं लागतो बाळा. पण ठीक है, पण पहा, सांगण्याचा उद्देश कि दो अब देखो, आप किसी किसी पेरेंट्स को बुरा लग रहा होगा कि सर ऐसे कैसे बात कर रहे हैं. मैं छोटे बच्चों के साथ जब भी कभी कुछ भी चीजों को मुझे समझाना रहता है ना, मैं जब तक बच्चा ना बनूं तब तक वो बच्चे एक्सेप्ट नहीं करते. ये चीज याद रखिएगा, उस कंसेप्ट को. जहां तक मैंने जितना सीखा है, बच्चों को जब तक आप बच्चा बन के नहीं समझाते ना, तब तक वो चीजों को एक्सेप्ट नहीं करते. ये तय है. तुम्ही त्यांना सपोस्टिकेटेड रिगार्डिंग बिल्कुल स्टैंडर्ड वे ने सांगा, ऐसा तो तसा तो तसा. भाई 5-10 मिनट बैठेंगे यहाँ पे, 2-2, 3-3, 4-4 घंटे भी बच्चे बैठे ना, उठने का नाम नहीं लेते, सुसु लगने के अलावा. बस ये याद रखना. हाँ ठीक है, चलो ज्यादा डिटेल में नहीं जाएंगे. बस कहने का इंटेंशन मेरा वही था कि प्रॉपर बच्चों के हित में, कहीं ना कहीं बच्चों के हिसाब से उनको पढ़ाया जाता है. इसलिए अपने क्लास का हिस्सा बनने के लिए मैं आपको बोल रहा हूं, बाकी कुछ नहीं. अब अगर सपोज इसका मेरे को बताना था, तो बच्चे इनको मल्टीपल करना चाहिए. काउन मल्टीपल कर रहा, मल्टीपल ठीक आहे, पण हा असा काउन कर रहा. अच्छा, मी काय म्हणतो, याला असं करू शकत होता ना तुम्ही, 9 इंटू 9 म्हणजे का, 10,000 मायनस 1. सत्यानाश. आता याला याच्यासोबत गुणायचं, याला याच्यासोबत गुणायचं होतं. खतम रे बाळा. म्हणजे 9 इंटू 1 म्हणजे 9 आणि हे टकल्या, यु नो टकल्या. टकल्या इज नथिंग बट 0. 1 2 3 लावून टाक 3. बस. आणि आता मायनस आहे म्हणून मायनस 9 इंटू 1 9. समजला का वो भाई? ऐसाच तो था. अब इसका गुणाकार करण्यापेक्षा मायनस करणं कधीही परवडला ना का, कधीही परवडला. घाटाच्या सौदा थोडी आहे हा. पाय बरं, 9 टकल्या टकल्या टकल्या, 9 मायनस 10तून 9 गेला, 10तून 9 गेला 1, 10तून 9 गेला 1. त्याच्यानंतर 10तून 10 गेला टकल्या, त्याच्यानंतर 10तून 10 गेला टकल्या, त्याच्यानंतर बघा रे बाळा, 9तून 1 गेला 8. मी काय म्हणतो, पर्याय फक्त इतकं बघायचं, 8001 शेवटी कुठे दिसते. काही गड़बड़ झाली का देवा आपली? अब मेरे को पता नहीं क्यों तो ऐसा लग रहा है कि मैंने कुछ तो गड़बड़ कर दिया. 10तून 9 गेला 1 और ठीक है, 10तून 10 गेला 0 ठीक आहे, 10तून 10 गेला 0 ठीक आहे, 9तून 1 गेला 8 ठीक आहे. मग गलती का झाली आपली? लमचा अरे सॉरी, एक गलती मेरे से हो गई थी, माँ खराब. बड़ा ते गलती अशी झाली, बघ 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 चिमणे बघ, हे हा 9,999 आहे, तर मी 1000 का म्हणावं, दिमाग खरं. 10,000 मधून मायनस करायचं होतं मला. कशातून मायनस करायचं होतं? 10,000. म्हणजे इथे 1 शून्य अजून लागला असता. असं गलती होते. का का म्हणावा तुम्हाला वयामानानुसार, आता का सांगू. पाय म्हणजे किती शून्य का देवा, टकल्या. आता भाऊ कोणासोबत बर्बादी, 999 सोबत बर्बादी. 1 शून्य वाढला तर या ठिकाणी पण 1 शून्य वाढेल ना रे. चला, 10तून 9 गेला 1, 10तून 10 गेला टकल्या, 10तून 10 गेला टकल्या, वापिस कर 1, 10तून 1 गेला 9, 9,001. भाऊ मोबाईल 2-2 ठिकाणी दिसते भगवंता, का करू म्हणा. हे तर गेलेच ना का, ए आणि डी तर गेले. आता सी आणि बी मधून उत्तर आहे. भाऊ हा राहूच शकत नाही. 1 2 3 4 5 6. भाऊ काय भरोसा नाही, दिमाग खरा. पाहू बरं. चल, त्याच्यानंतर 10तून 1 गेला 9, 9तून 1 गेला 8, 9 जसंच तसं, 9 जसंच तसं, 9 9 8 9 टकल्या टकल्या 1, 9 9 8 9 टकल्या टकल्या 1. तुमचा उत्तर सी. ये पैटर्न है बच्चा, इस हिसाब से सॉल्व करना था, बाकी कुछ नहीं. मैं मैथमेटिक्स में ऐसा बताने के लिए नहीं आया मैथमेटिक्स में कुछ गलत था करके ना, ऐसा कुछ बताने ही नहीं आया मैं. कुछ सवाल बच्चों को बस दिक्कत गई, जैसे ये भी सवाल बच्चों को दिक्कत गया था. मैं डिटेल बताऊंगा नहीं, क्योंकि डिटेल अपना उस दिन बता के हो चुका था. ठीक है, मतलब मैंने बस इतना बताया. ये भी सवाल बच्चों को बड़ा दिक्कत गया कि इसको सॉल्व करते वक्त कहीं ना कहीं वो समझ नहीं थी, थोड़ा सा ज्यादा ही भारी दे दिया था ये वाला सवाल. मतलब कुछ सवाल थे लेवल के, ऐसा नहीं बोलूंगा कि मैं लेवल के नहीं थे, सवाल लेवल के थे. समझ रहे बातों को? बघ, म्हणजे हाही प्रश्न थोडासा लेवलचाच होता, म्हणून इथे मुलांनी गलती केलं असेल. ठीक आहे,
हा पण मस्त छान लेवलचा प्रश्न होता. मुलांनी गलती केलंच असेल, ठीक आहे. म्हणजे बघा सांगण्याचा उद्देश जसा आहे याला सॉल्व्ह करायचा आहे. 8 5 8 3 9 4. आता मायनस मायनस काय होतंय प्लस, पण उत्तरला साइन काय द्यायचं मायनस. ते 86 मधून 86. आता पाय सांगण्याचा उद्देश समजत आहे का मी काय म्हणतोय. मायनस मायनस काय प्लस, यांची बेरीज करायची. हा 86 आणि 86 किती होतो रे बाळा. चल बरं 6 6 12 8 8 17 म्हणजे 172. आता कोणती संख्या का जाणं भाऊ, कोणती संख्या तर भाऊ माहित नाही तर आम्ही काय घेतो एक्स घेतो. चला आता 172 मायनस केला आपण. 5 8 3 9 4 मायनस 1 7 2. 4तून 2 गेले किती बाळा 2. आता पाय लॉजिक. आता लॉजिक पहा म्हणजे कशा हिसाबाने खेळणे असते ना बाळा प्रश्नांना ते बघा ना रे. आणि आपण 1-2 महिना कुठल्या पण परीक्षा जेव्हा आपण स्टार्ट करतो, जसं आता आपली बॅच जशी स्टार्ट होणार आहे 1 ते 2 महिना तर निव्वळ बेसिक साठी घेतो रे मी. आणि निव्वळ बेसिक कॅल्क्युलेशन साठी घेत असतो. कसले बेसिक कॅल्क्युलेशन माहित आहे. चलो देखो, कुठल्याही हालतमध्ये याला मायनस केल्यावर इथं उत्तराच्या एकक स्थानी काय आलं बाळा एकक स्थानी. सांगा एकक स्थानी काय आला 2. आता मी काय म्हणतो हा x गुणीला 86 आहे. हा 86चा 6 एकक स्थान दिसतोय. जर तो इकडे आला गुणाकारात आहे तो इकडे येईल तर काय होणार भागाकारात. अब ये देखो थोड़ा सा मैं डायरेक्ट बता रहा हूं करके आपके दिमाग में नहीं जाएगा, लेकिन फिर भी समझने की कोशिश कीजिए. ठीक है, अपने क्लास के जो बच्चे उनको समझ रहे हैं वो कि क्या कर रहे हैं. गुणाकारात असलेली गोष्ट इक्वल टूच्या डावी किंवा उजवीकडे जात असतो ना तेव्हा ती भागाकारात जात असते. म्हणजे पाय मी एकक स्थानासोबतच डील करत आहोत. भागीला किती बाळा एकक स्थान त्याच्या 6. आता 6 सोबत या आता बघ या एक्सच्या ठिकाणी हाच कुठल्या तरी संख्या येणार आहेत ना. एक तर ए येणार बी येणार सी येणार नाही तर डी येणार. मी काय फक्त काय करतोय की या 6 याच्या एकक स्थान भाऊ पाऊंड टाक. ठीक आहे, आता भागाकार भुगाकार हे सोडून दे. पाय मला कुठल्याही हालतमध्ये एकक स्थानी काय आला पाहिजे रे 2 आल्या पाहिजे. आता या 6 सोबत मी अशी कुठली संख्या या दिलेल्या पर्यायापैकी गुणाकार करू ते पण त्याचा एकक स्थान पाय. 6 8 48 कॅन्सल. त्याच्या शेवटचा काय येते एकक स्थान 8 येते. वर वर म्हणा 6 एकक स्थान पाय का एकक स्थान 6 1 6 मला 2 पाहिजे कॅन्सल. खतरनाक. आता पाय 6 टकल्या जा टकल्या हाय कॅन्सल. म्हणजे तुझा उत्तर बाळा 6 7 जा 42 म्हणजे एकक स्थानी 2 येणारा एकमेव पर्याय ए आहे ना बाळा. खत्म. मतलब देखो मैं स्टार्टिंग से ही बता रहा हूं कि प्रॉपर तरीके से बेसिक के थ्रू कैसे पढ़ाना रहता है, जिसके बुनियाद पे कहीं ना कहीं बड़े से बड़े टर्म आप इजीली यूं ही चुटकियों में सॉल्व कर लोगे. ये मेरा कहना है, बस बाकी कुछ नहीं. ओके, तो यही आणि हा या प्रश्नामध्ये पण खूप सारे मुलं जरा कन्फ्यूज झाले होते. ठीक आहे ना. चला तर बघा आणि हा पण कुठे नाही कुठे बघा या प्रश्नामध्ये पण खूप सारे मुलं कन्फ्यूज झाले होते. कसे कन्फ्यूज झालं की पंचकोनाचा हा कन्सेप्ट मुलांना माहितच नव्हता. चौकोन माहित होतं मुलांना, त्रिकोण माहित होतं मुलांना. आणि नवोदयच्या समितीने एक गलती केली की अगर सपोज तो सिलेबस चेंज करतोय तर कुठल्या कुठल्या पोर्शनवर कुठल्या कुठल्या भागावर त्याला व्हिडिओ म्हणतोय प्रश्न विचारायचे आहेत हे आधी त्यांनी क्लिअर करावं, जेणेकरून मुलं स्पेसिफिक वाचणार तर सही त्यांना पंचकोनाबद्दल माहितच नव्हतं रे. सिलेबसच्या तर खूप कितीही पुस्तकात तुम्ही बघा नवोदयच्या कुठल्याच पुस्तकामध्ये पंचकोन which comes in the category of pentagon ये है ही नहीं. ये है ही नहीं तो फिर कैसे दे दिया, मतलब लेवल का था. आता पंचकोन माहितच नाही. आता ठीक आहे खूप साऱ्या मुलांनी काय केलं पंचकोन आपल्या क्लासच्या मुलांनी तसंच डील केलं. पंचकोन म्हणजे 5 कोन, म्हणजे त्यांना ते बेसिकने सांगितण्यात आलं होतं की बाळा 4 कोन असले तर 4 बाजू असतात. तर 5 कोन राहतील तर किती बाजू राहतील 5 राहतील असं त्यानं विचार केला भाऊ. खतरनाक बच्चों का दिमाग मैं सच बता रहा. असे असे दिमाग लावतात ना तर एक कोन म्हणजे पहिला कोन दुसरा कोन तिसरा कोन चौथा कोन पाचवा कोन त्या पाचही कोणांचे 5 बाजू यांची परिमिती त्यांना दिमाग लावला की भाऊ किती आहे रे 80 आहे का. ठीक आहे, म्हणजे पहिली बाजू दुसरी बाजू तिसरी बाजू चौथी बाजू पाचवी बाजू त्यापैकी 4 बाजूंची बेरीज दिली आहे म्हणते. 1 2 3 4 ते किती बाळा तर 63. तर तुमची 5व्या बाजूची किंमत किती राहील तर बाळा सरळ सरळ 80 - 63 तुम्हाला करणे होता.
बस 7 कुठे दिसते तो तुमचा उत्तर होता. म्हणजे सांगण्याचा उद्देश तुम्हाला समजत आहे का काय आहे, की बेसिक थ्रू अभ्यास करणे आहे तुम्हाला. म्हणजे असं बेसिक थ्रू जेव्हा तुम्ही अभ्यास करता ना, तेव्हा कुठे ना कुठे प्रॉब्लेम इझिली सॉल्व्ह होतो. नेक्स्ट प्रश्न इथे पण तसंच थोडं गडबड, थोडासा लेवलचा प्रश्न दिला होता. म्हणजे मी जितके पण आतापर्यंत तुम्हाला गणिताचे पण प्रश्न घेतले, त्यामध्ये खूप साऱ्या मुलांनी बारीक बारीक गलत्या केलेल्याच आहेत. आणि त्याच गलतीपायी कुठे ना कुठे कट ऑफ जे खूप म्हणत होते ना, की खूप जास्त हाय लागेल, नाही, कट ऑफ कुठे ना कुठे कमी थोडासा लागू पण शकतो. तुम्हीच बघाल आजूबाजूच्या तुमचे पण जे मित्रमैत्रिणी असतील त्यांनी या बारीक बारीक चुका केल्याच आहे. या जितके पण मी गणिताचे प्रश्न तुम्हाला दाखवले किंवा मराठीचे दाखवलं किंवा बुद्धिमत्ताचं दाखवलं, त्यामध्ये बुद्धिमत्तामध्ये नो डाऊट तुम्हाला एक्स्ट्रा मार्क द्यायलाच पाहिजे त्यांनी, समितीने, त्या दोन्ही प्रश्न. ठीक आहे, पण त्या दोन पैकी तुझा पहिला प्रश्न मी सांगितलं ना बाळा, त्यामध्ये तर पक्का द्यायला पाहिजे. दुसरा प्रश्न नो डाऊट सगळ्यांनी छान केलं असेल, ठीक आहे, पण पहिला वाला जो प्रश्न सांगितला ना मी, तो त्रिकोणवाला आणि तो समथिंग वाला, त्याच्यामध्ये तुम्हाला एक बोनस भेटायला पाहिजे. अच्छा, जनरली एक बोनसचं जसं विचार निघाला की खरंच हे बोनस मार्क मिळतात का रे? कधी तुम्ही बघितलं का बोनस मार्क नवोदयनी कोणाला दिलं असेल असं काही? आणि तुमच्या असं निर्देशात कधी आलं का? जर आलं असेल तर मला सांगाल बरं, मला पाठवाल बरं एखादी त्याची कॉपी. सच में अगर सपोज आपने देखा होगा कि नहीं बोनस मार्क मिलते, बोनस मार्क मिलते, अननेसेसरी व्यू कमाने के लिए, अननेसेसरी काहीतरी गोष्टी कुठल्या तरी माध्यमातून तुमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी, बघण्यासाठी काही सांगून देणे असं नसते. मैं सच बता रहा हूं, बोनस मार्क मिलना चाहिए ये मेरी भी ठीक है, इच्छा है, लेकिन सच में नवोदय समिति देती है क्या? ये जरा पता कीजिए और मेरे को कमेंट करके जरूर भेजिएगा. ठीक है, अब एक चीज आपको गिफ्ट है लास्ट में, अब वो क्या है मैं अभी नहीं बताऊंगा. मैं नहीं बताऊंगा. तो ये बच्चे जैसे मैंने बताया था अपने क्लास से सिलेक्टेड है, नवोदय के बच्चे हैं अपने ये सारे के सारे. ठीक है, तो देखो ये भी कुछ बच्चे हैं जो अपने पास से सिलेक्टेड रहते हैं, पुलिस भर्ती, आर्मी भर्ती, 9वीं 10वीं के हिसाब से जो भी पर्टिकुलर क्लासेस रहते हैं मैथमेटिक्स ओरिएंटेड. अगर सपोज आप हमारे नए बैच का हिस्सा बनना चाहते हो तो प्लीज इस नंबर पे रजिस्टर्ड कर सकते हो. पहले नंबर सेव कीजिए, उसके बाद व्हाट्सएप पे हाय भेजिए, अपने आप आपको सारे के सारे लिंक्स आएंगे. जल्दी जुड़ना चाहते हो तो आप रजिस्टर पहले कर सकते हो, ऐसा कुछ नहीं. 1 तारीख से अपने बैचेस चालू हो रहे हैं. ठीक है, जो कि मैंने गिफ्ट की बात किया था, वो एक चीज आपको बताना चाहूंगा. अरे भाई इथे तर प्रश्नार्थक चिन्ह आहेत. ठीक आहे, इम्पॉर्टंट डिस्कशन कशाबद्दल? नवोदय बद्दल. हे जे टन 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 हे जे प्रश्नार्थक चिन्ह आहेत ना बाळा, हे प्रश्नार्थक चिन्ह कुठे नाही कुठे काय आहेत तर नवोदय, त्याच्यानंतर स्कॉलरशिप, त्याच्यानंतर सैनिकी स्कूल, याबद्दलचं डिस्कशन. ठीक आहे, डिस्कशन प्रॉपर पद्धतीने 17/12/2025 पासून रोज सायंकाळी 7 वाजे मी डिस्कस करणार आहे. प्रॉपर लाईव्ह येणार. ठीक आहे, म्हणजे तुमच्या मनातले काही जे डाऊट असतील, कुठे ना कुठे गणिताला अजून छान पद्धतीने आपण कसं सॉल्व्ह करू शकतो, कुठल्या बेसिक ट्रिक्सचा आपण यूज करू शकतो, छान बारीक गोष्टींवर कसं आपण लक्ष देऊ शकतो, अजून अशा तमाम गोष्टी ज्या टॉपिकच्या रिगार्डिंग तुम्हाला काही प्रॉब्लेम असतील ना, त्या झूम थ्रू आपण कंटिन्यू करण्याचा प्रयत्न करणार आहोत. अगर सपोज तुम्हाला आपला तो हिस्सा बनायचा असेल, मी नंबर सांगितलंच आहे, त्या नंबरवर तुम्ही प्रॉपर पद्धतीने आपल्या सोबत येऊन मस्तपैकी डील करू शकता. चॅनलवर नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राइब करा. व्हिडिओ कसं वाटलं प्लीज कमेंट करके बताइएगा कि आपको वीडियो कैसा लगा. अच्छा लगा हो तो प्लीज लाइक जरूर कीजिएगा और इसको जितना हो सके उतना शेयर करो. इतना शेयर करो कि भाई नवोदय समिति तक पहुंच जाए बस, और वो आपको बोनस देने पे मजबूर हो जाए अगर सच में बोनस हो तो. और नेक्स्ट टाइम से कहीं ना कहीं ऐसे कुछ भी पर्याय ज्याला म्हणतो आपण, असं कुठल्याच प्रकारचे त्यांनी 2-2 3-3 तोंडीवाले पर्याय नको द्या. बस ही इच्छा करतो. आणि जाते जाते बस इतना ही बोलना चाहूंगा. मिलते हैं नेक्स्ट वीडियो में, तब तक खुश रहिए, ख्याल रखिए. थैंक यू सो मच. टाटा, बाय बाय, नमस्ते, शुक्रिया.